नमस्कार. श्री एकतत्वम अकॅडमी ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स प्रस्तुत श्री एकतत्वम डिव्हाइन्स यातील आजीच्या गप्पा गोष्टी यात मी प्रज्ञा कुलकर्णी तिसरा भाग घेऊन आले. आज फाल्गुन शुद्ध एकादशी. एकादशी म्हणजे विष्णूचं महत्त्व. पण ह्या फाल्गुन शुद्ध एकादशीला शिवाचंही तितकंच महत्त्व आहे. का असेल बरं? तर महाशिवरात्रीला माता पार्वती आणि भगवान शिवाचा विवाह झाला. त्यानंतर पहिल्यांदाच भगवान शिव माता पार्वतीला घेऊन वाराणसी येथील काशी विश्वेश्वराला घेऊन आले. पहिल्यांदाच नवजोडपं आल्यामुळे सगळ्या प्रजाजनांनी त्यांचं हार तुरे फुलं उधळून, रंग उधळून, गुलाल उधळून स्वागत केलं. आणि म्हणून ह्या एकादशीला रंगभरी एकादशी असं सुद्धा म्हणतात. आता असं सुद्धा म्हणतात, रंगभरी एकादशी असं सुद्धा म्हणतात. म्हणजे या एकादशीचं दुसरंही काहीतरी नाव आहे. कुठलं असेल? तर फाल्गुन शुद्ध एकादशीला आमलकी एकादशी असं म्हणतात. ह्या दिवशी भगवान विष्णूंनी चंद्रासारखा एक बारीक बिंदू जमिनीवर टाकला. त्या बारीक बिंदूतून एक छानशी वनस्पती तयार झाली. त्याच वेळेस ब्रह्मदेवाकरवी देवता आणि गंधर्व यांची पण उत्पत्ती झाली. सगळे त्या सुंदर वृक्षाकडे अतिशय कुतूहलाने बघू लागले आणि त्यांनी विचारलं भगवान विष्णूंना की हे काय आहे. भगवान विष्णू नुसते हसले. तेवढ्यात आकाशवाणी झाली की ह्या वृक्षाला अमलकी असं म्हणतात. भगवान श्रीकृष्णांनी युधिष्ठिराला अमलकी एकादशीचे महत्त्व सांगितले. प्राचीन काळी वैदिक नावाचं एक राज्य होतं. तिथे चैत्ररथ नावाचा एक राजा राज्य करत होता. राजा अतिशय सत्शील, विद्वान आणि धार्मिक होता बरं का. त्याची प्रजासुद्धा यथा राजा तसा प्रजा त्यानुसार धार्मिक, विद्वान अशी होती. राजा आणि प्रजा सगळे मिळून एकादशीचं व्रत करत असत. एकादशीचं व्रत म्हणजे काय करायचं तर दिवसभर ती उपवास करायचा. आपण विष्णूच्या सान्निध्यात राहायचं. रात्री जागरण म्हणजे विष्णूचं नामस्मरण, त्याची भक्तिगीतं वगैरे गायची आणि अशा तऱ्हेनं विष्णूची आळवणी करायची. तर असंच एका एकादशीला ही सगळीजणं आपल्या मंदिरात केली होती. आणखीन तिथे त्यांचं जागरण, भक्तिगीत आणि भजन वगैरे सगळं चालू होतं. काय झालं की आसपास जंगल होतं. त्या जंगलात एक व्याध म्हणजे पारधी बरं का, म्हणजे जो प्राणी पक्ष्यांची शिकार करतो आणि त्याच्यावरती आपला उदरनिर्वाह करतो. तर असा पारधी जंगलात काही शिकार मिळते का म्हणून हिंडत फिरत होता. नेमकं काय झालं, त्या दिवशी त्याला काही शिकार मिळाली नाही. बिचारा भुकेजला होता, तहानलेला होता. काय करावं त्याला कळत नव्हतं. पण आहे ना, त्याला ते मंदिर दिसलं बरं का. तो मंदिरात गेला आणि आपला शांतपणे एका कोपऱ्यात बसून राहिला. तिथे हे लोक विष्णूला आळवत होते. पारधीसुद्धा शांतपणे विष्णूची आळवणी ऐकत होता. मनातून तोही आराधना करायला लागला. वास्त घडलेलाच होता. असं करता करता तो त्याचा दिवस, ती रात्र निघून गेली. रात्र निघून गेल्यानंतर पारधी आपल्या घरी गेला. गावातले सगळेजण ज्याच्या त्याच्या घरी गेले. काही काळ गेला. काही काळानंतर पारध्याचा मृत्यू झाला. आपल्याकडे असं म्हणतात की मृत्यू झाल्यानंतर चित्रगुप्त त्याचे सगळे त्याचं पाप पुण्य ह्याचा हिशोब करतो आणि त्यानुसार प्रत्येकाला पुढचा जन्म मिळतो. ह्या व्याधाच्या हातून आहे ना भरपूर काही चुका झाल्या होत्या, हिंसा झाल्या होत्या. पण त्याच्या हातून न कळत अमलकी एकादशीचा उपवास घडला होता. हे आपल्याकडे प्रत्येक एकादशीला काहीतरी विशिष्ट महत्त्व आहे. तसं ह्या अमलकी एकादशीला हजारो गायींचं दान केल्याचं महत्त्व आहे आणि ते पुण्य त्याच्या संग्रही आलं आणि त्यामुळे काय झालं की त्याला पुढचा जन्म आहे ना तो राजाचा मिळाला. असा आता हा व्याध हा वसुरथ नावाचा राजा झाला होता. हा वसुरथ राजासुद्धा अतिशय सत्शील होता बरं का. काय झालं की एकदा तो जंगलात शिकारीला गेला होता. शिकार करता करता त्याची आणि त्याच्या माणसांबरोबरची ताटातूट झाली. फिरता फिरता तो थकला, एका झाडाखाली बसला आणि त्याला झोप लागली बरं का. काय झालं की डाकू आले तिथं. डाकू आले आणि राजा दिसल्यानंतर वाटलं की आता आपण ह्याला मारून ह्याची संपत्ती घ्यावी.
म्हणून डाकू त्याला मारायला म्हणून डाकून शस्त्र उचलली. काय व्हायचं माहिती का, की त्यांनी शस्त्र उचलली की त्याचं फुलात रूपांतर होत असत. डाकू अचंबित झाले की हे असं कधीही बघितलेलं नाही, एकदम कसं काय झालं. तेवढ्यात काय झालं की त्या राजाच्या शरीरातून एक अतिशय तेजस्वी भव्य दिव्य अशी देवी उत्पन्न झाली आणि त्या देवींनी ह्या सगळ्या डाकूंचा संहार केला. अशा तऱ्हेनं ह्या राजावरचं संकट ह्या अमलकी एकादशीच्या प्रभावामुळे टळलं. अमलकी म्हणजेच आवळा बरं का. काय आहे की फाल्गुन हा महिना म्हणजे थंडी संपून उन्हाळा सुरू होण्याचे दिवस. त्यावेळेस आपल्याला घाम यायला लागतो, आपलं कफ पित्त हे सुद्धा वाढलेलं असतं शरीरात. आवळा आहे ना, हा अतिशय अमलकी म्हणजे आवळा हा अतिशय औषधी आहे. त्याच्यात फॉस्फरस आहे, त्याच्यात प्रोटीन्स आहे, कॅल्शियम आहे, आयर्न आहे, सी व्हिटॅमिन आहे. त्यामुळे घाम वगैरे आलं तरी आपलं प्रोटेक्शन होतं. आणि त्यामुळे आपल्या धर्मानुसार ज्या वेळेस आपल्या शरीराला ज्याची गरज आहे ते फळं खायची किंवा त्या अन्नाचं सेवन करायचं असं आपल्या धर्मानं सांगितलेलं आहे. तर अशी ही त्या जगन्नियंत्या विष्णूची अमलकी एकादशी आणि त्याचं महत्त्व ह्या कथेत सांगितलं आहे बरं का. तर आता त्याच विष्णूचं आपण एकदा परत स्मरण करूया. हां, शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिः ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. विष्णवे नमो विष्णवे नमो विष्णवे नमः. तर श्रोते हो, आजची कथा ही कशी काय वाटली हे लिहायला विसरू नका बरं का. तसंच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबही करा. धन्यवाद.